स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन आय. आपल्या बॉडीमध्ये ब्रेनला सर्वात जास्त माहिती पुरवायचं काम कोण करतं तर आपले डोळे करतात. आणि इथं सॉकेट आहेत आणि त्या सॉकेटमध्ये डोळे ठेवलेले आहेत. त्याला वरच्या बाजूला आयब्रोज आहेत. आयब्रोज आहेत इथं. डस्ट म्हणा किंवा वॉटर किंवा इतरांपासून प्रोटेक्शन करण्यासाठी अशा प्रकारची अरेंजमेंट आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आयलिड्स आहेत. मग ती अप्पर आयलिड असो किंवा लोअर आयलिड असो. त्याचबरोबर इथं लॅक्रिमल ग्लँड्स आहेत. लॅक्रिमल ग्लँड्स या ठिकाणी आहेत. त्या सतत थोडं थोडं टीयर्सचं सिक्रेशन करत असतात. ते अल्कलाइन आहे. टीयर्स अल्कलाइन आहेत. त्यामध्ये लायसोझाइम्स आहेत. आणि त्यामुळं आपल्या डोळ्याचं सतत क्लिनिंग करायचं काम या लॅक्रिमल ग्लँड्स करत असतात. त्याचबरोबर आपल्या डोळ्यामध्ये कुठलं इन्फेक्शन होऊ नये, मायक्रो ऑर्गॅनिझम आले तर ते किल करण्याचं काम लायसोझाइम्स करतात. तर या डोळ्याला अशा प्रकारचं प्रोटेक्शन दिलेलं आहे. आपल्या ज्या आयलिड्स आहेत, या आयलिड्स आहेत अप्पर आयलिड, नैसर्गिकरित्या यांचं ओपनिंग क्लोजिंग चालूच राहणार आहे, परंतु इनव्हॉलंटरी आहे. परंतु आपल्याला जर गरज पडली तर व्हॉलंटरी ॲक्टमध्ये सुद्धा आयलिडचं वर्किंग आपण करू शकतो. नाउ स्ट्रक्चर ऑफ आय. या डोळ्याभोवती 3 कव्हरिंग्ज आहेत. 3 कव्हरिंग्ज आर प्रेझेंट. यामध्ये हे जे सर्वात बाहेरचं कव्हरिंग आहे, आउटर मोस्ट कव्हरिंग आहे, त्याला आपण म्हणतो स्क्लेरा. पांढरा दिसतो डोळा कारण याच्याकडे काही ब्लड व्हेसल्स नाही आहेत, तर ते स्क्लेराचं कव्हरिंग आहे. आणि फ्रंटला गेलं की हे कव्हरिंग थोडं एक्सटेंड झालेलं असतं आणि हा तयार होतो कॉर्निया. या कॉर्नियावरती एक थीन असं मेम्ब्रेन आहे. या कॉर्नियावरती थीन मेम्ब्रेन आहे, त्याला आपण कंजंक्टिवा असं म्हणतो. पुढे आल्यानंतर हा स्क्लेरा एक्सटेंड होतो आणि कॉर्निया बनवतो. आणि याच्यावर एक थीन डेलिकेट असं मेम्ब्रेन आहे, त्याला आपण कंजंक्टिवा म्हणतो. तर लाईट रेज पास करण्याचं काम यामधून केलं जातं. त्याच्यानंतर सेकंड लेयर जो याचा आहे तो आहे कोरॉइड. हा कोरॉइड आहे. हा कोरॉइड नावाचा सेकंड. हा कोरॉइड हायली व्हॅस्क्युलर आहे. हायली व्हॅस्क्युलर आहे. पिगमेंटेड आहे. ब्ल्यू कलर दिसतो आपल्याला पिगमेंट त्याचा. यामध्ये मेलॅनिन पिगमेंट असतो. आणि डार्क रूम, लाईट रेज पास होण्यासाठी साईडनं डार्क रूम करायचं काम हा कोरॉइड नावाचा मिडल लेयर करत असतो. आणि व्हॅस्क्युलर आहे म्हणजे न्यूट्रियंटचा सप्लाय पण हा करत राहणार आहे. हायली व्हॅस्क्युलर लेयर या ठिकाणी आहे. आता पुढं आला, समजा आता याला मी थोडंसं मोठं काढतोय. हा थोडासा आपण मोठा काढू.
तर हा जो पार्ट आहे कोरॉइडचा, हा कोरॉइड पुढं आल्यानंतर याच्यापासून पुढच्या बाजूला इथं तयार होतो आयरिस. हा पिगमेंटेड पार्ट जो आहे तो आयरिस तयार होतो. इकडून आणि इकडून तयार होतो आयरिस. इट इज कॉल्ड ॲज आयरिस. पिगमेंटेड आहे आणि कुणामध्ये ब्ल्यू कलरचा आयरिस असेल, कुणामध्ये ब्राऊन कलरचा असेल, कुणामध्ये ब्लॅक कलरचा असेल. आयरिसचा कलर पुढनं आपल्याला दिसतोय. आयरिसचा कलर पुढनं आपल्याला दिसतो. आणि तिथं जे ओपनिंग दिसतंय, या ठिकाणी जे ओपनिंग आहे, या ओपनिंगला म्हणायचं प्युपिल. त्याला आपण म्हणतो प्युपिल, ज्याच्यातून रेज आत जाणार आहेत. आणि या ठिकाणी जे आयरिस आहे, या आयरिसकडं या प्युपिलच्या मोमेंट होण्यासाठी, म्हणजे समजा हा प्युपिल आहे, या प्युपिलच्या भोवती हा आयरिस आहे. आणि याच्याकडं मसल्स आहेत. या आयरिसकडं, आणि हा प्युपिल घेऊ आपण, याच्याकडं मसल्स आहेत. आणि त्या मसलच्या साह्यानं प्युपिल नॅरो केलं जातं. ब्राईट लाईट घेतला तर, ब्राईट लाईट असेल तर, एकदम ब्राईट लाईट आपल्यावर फोकस केला गेला तर काय होणार आहे? प्युपिल बिकम्स नॅरो, कॉन्स्ट्रिक्शन ऑफ प्युपिल. आणि डीम लाईट असेल ज्यावेळी, त्यावेळी प्युपिल काय होतो? डीम लाईट असेल त्यावेळी काय होणार आहे? तर समजा हा प्युपिल आहे तर असा तो डायलेट होणार आहे. असा तो प्युपिल डायलेट होतो. डीम लाईट मध्ये हा प्युपिल डायलेट होतो. ब्राईट लाईट मध्ये प्युपिल नॅरो होणार. हे कसं असं आहे? कशामध्ये? ब्राईट लाईट मध्ये असं घडणार आहे. तर या प्युपिल म्हणजे होल आहे, त्यातून लाईट आत जाणार आहे. आणि त्याच्या भोवती आयरिस आहे. तो डायफ्रॅमचा, जसा आपल्याकडं कॅमेराची लेन्स त्याला डायफ्रॅम लागतो, तसा डायफ्रॅमचं काम हा आयरिस करत असतो. तर इथं पुढच्या बाजूला हा अशा प्रकारचं नेचर यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. असं नेचर या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला. हा कॉर्निया. आणि इथं जे फ्लुइड आहे, या भागात जे फ्लुइड आहे, याला आपण म्हणतो ॲक्वियस ह्युमर. या ठिकाणी जे फ्लुइड आहे ते ॲक्वियस ह्युमर आहे. आणि इथं आतल्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणावर फ्लुइड आहे, त्याला आपण म्हणतो व्हिट्रस ह्युमर. आणि याच्यानंतर आता मी इथं प्युपिल जरा लहान ड्रॉ करतो, कारण आपल्याला बाकीचे पार्ट आणखी दाखवायचे आहेत. असं दाखवतो हे. या कोरॉइडमध्ये या साईडला, कोरॉइडच्या आतल्या बाजूला इथं आहे सिलियरी बॉडी. इकडं सिलियरी बॉडी आहे. ही सिलियरी बॉडी आहे.
या बॉडीला म्हणायचं सिलियरी बॉडी. जर आपण सिलियरी आणि या सिलियरी बॉडी आणि त्याच्याबरोबर लिगामेंट आहेत आत, त्याच्याबरोबर लिगामेंट आहेत आणि या ठिकाणी आहे आपली लेन्स बाय कॉन्व्हेक्स. अशी क्रिस्टलाइन प्रोटीन पासून बनणारी ट्रान्सपरंट असणारी लेन्स इथं आहे आणि सिलियरी बॉडी पासून इथं अराइज होतात छोटे छोटे सस्पेन्सरी लिगामेंट. ही आहे आपली लेन्स. दोन्ही साईडला कॉन्व्हेक्स आहे, बाय कॉन्व्हेक्स आहे. आणि जसं जसं कॅमेऱ्यामध्ये आपण ॲडजस्टमेंट करत असतो तशा प्रकारे ही लेन्स जवळचं पाहताना लांबचं पाहताना ही लेन्स जी आहे ती पटकन बदलते. कॉन्व्हेक्सिटी जी आहे ती पटकन बदलते. इमेज किती दूर न पाहायचं आहे. एक असं आपल्याला वरदान दिलंय, बायनॅक्युलर व्हिजन तर आहेच, दोन्ही डोळ्यांनी एका इमेजवर फोकस करू शकतो. बट वी हॅव स्टिरिओस्कोपिक व्हिजन. आपण फार दूरपर्यंत पाहू शकतो. म्हणजे कमीत कमी इतक्या जवळात जवळ असलेले वस्तू पण पाहू शकतो. दूर 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 कितीतरी, आता चंद्र तारे कितीतरी दूर आहेत पण एवढे दूर असताना सुद्धा त्यांनाही आपण पाहू शकतो. एवढी कॅपॅसिटी आपल्या डोळ्याची निसर्गानं दिलेली आहे. तर इथं त्याच्यासाठी इथं ही जी लेन्स आहे या लेन्सला इथं बसवलेले आहेत काय, सस्पेन्सरी लिगामेंट. जर आपण सेक्शनल व्ह्यू इथला पाहिला, सेक्शनल व्ह्यू पाहिला तर ही आहे आपली सिलियरी बॉडी. ही आहे आपली सिलियरी बॉडी. आपण सिलियरी बॉडी आणि इथं सेंटरला दाखवलेली आहे लेन्स. समजा ही आहे लेन्स, आपली लेन्स आहे. तर ही सिलियरी बॉडी. या सिलियरी बॉडीपासून अशा प्रकारचे सिलियरी स्ट्रक्चर अराइज होतात. सिलियरी स्ट्रक्चर अराइज होतात आणि त्याच्यापासून हे सस्पेन्सरी लिगामेंट या लेन्सला जोडले जातात. हे झाले सस्पेन्सरी लिगामेंट. आणि या भागामध्ये असतात सिलियरी मसल्स. सिलियरी मसल्स आणि यांच्या साह्यानं सिलियरी बॉडी, सिलियरी मसल्स म्हणा किंवा हे लिगामेंट होल्ड करण्यासाठी यांच्या साह्यानं आपल्या लेन्समध्ये ॲडजस्टमेंट जी लेन्सची केली जाते ती यांच्या मदतीनं केली जाते. तर सिलियरी मसल्स त्या मोमेंटसाठी मदत करत असतात. त्याच्यानंतर आता हे झाले 2 लेयर्स. थर्ड लेयर जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. हा थर्ड लेयर आहे. हा थर्ड लेयर अतिशय महत्वाचा आहे. पडदा आहे, आतला पडदा आहे. या थर्ड लेयरला आपण म्हणतो रेटिना.
या थर्ड लेअरला आपण काय म्हणतो, रेटिना, पडदा. जसं आपण एखादा पडदा आहे, आपल्याकडे एखादा पिक्चर दाखवायचा आहे, तर मशीन जी असेल ती मशीन म्हणजे हे बाकीचे पार्ट झाले, त्याला लेन्स हे ती सगळं असणार आहे. परंतु पडदा पाहिजे ना, ज्या पडद्यावरती आपल्याला सिनेमा दिसणार आहे तो पडदा हा रेटिना आहे. तो पडदा म्हणजे रेटिना आहे. आणि या रेटिनाच्या पडद्यावरती एका ठिकाणी इथं ब्लाइंड स्पॉट आहे. की ज्या ठिकाणी इमेज बनत नाही. नो इमेज फॉर्मेशन इन ब्लाइंड स्पॉट. त्यानंतर याच्या लॅटरल साइडला, लॅटरल टू ब्लाइंड स्पॉट, इथं या ठिकाणी एक येलो स्पॉट आहे. इथं येलो स्पॉट आहे. त्याला आपण नावही तसंच देऊ शकतो, येलो स्पॉट. मी हे जरा थोडेसे गरज पडेल तसं. हा रेटिना पडदा आहे आणि हा आहे येलो स्पॉट. त्यालाच आपण आणखी नाव दिलेलं आहे मॅक्युला ल्युटिया. याच्यामध्ये एक खड्डा आहे, हा पीठ आहे. त्या पीठला आपण म्हणतो, या पीठला आपण म्हणतो फोविया सेंट्रॅलिस. आणि या भागामध्ये, याच्यामध्ये डेन्सली पॅक्ड कोन्स असतात. मोठ्या प्रमाणावर कोन्स इथं आहेत. त्यामुळं मॅक्झिमम व्हिज्युअल ॲक्टिव्हिटी जी आहे, म्हणजे ग्रेट व्हिज्युअल ॲक्टिव्हिटी आहे, ती या ठिकाणी होत असते. ग्रेट व्हिज्युअल ॲक्टिव्हिटी या ठिकाणी होत असते. त्यानंतर हा जो पार्ट आहे, आता इथून ऑप्टिक नर्व निघणार आहे. इथून ऑप्टिक नर्व अराइज होणार आहे. तर अशा प्रकारचे पार्ट आपल्याला या डोळ्यामध्ये दिसतात. याबरोबरच जर या पडद्याचा, रेटिनाचा आपण सेक्शन पाहिला